आजचा हा दुसरा दिवस कोल्हापूरमधला आणि कोल्हापूरमधला दुसरा दिवस आम्ही फिरायला चाललो आहोत. पन्हाळगड, कन्हेरी मठ, त्याचबरोबर ज्योतिबाचं दर्शन घ्यायचं आहे, शाहू महाराजांचा पॅलेस पाहायचं आहे. तर चला तर मग मंडळी निघूया. आता सकाळचे वाजले आहेत 9. फ्रेशन अप होऊन आता जस्ट ऑन द वे टू पन्हाळगड. सकाळचा ब्रेकफास्ट करून मग इथून पुढे पन्हाळगडासाठी. तसा मी कोकणातला पहिल्यांदाच कोल्हापूरला सहपरिवार कोल्हापूर पाहायला आलो आहे. आजूबाजूला छान अशी ग्रीनरी दिसली असती, पण झाडं सुकलेली आहेत. आता सध्या फेब्रुवारी मार्चचा महिना, तर त्यामुळे झाडांना नवीन पालवी फुटायची वेळ आहे. त्यामुळे जास्त काही नाही. कॅमेरा खूप हल्ला आहे, कारण की ट्रॅव्हल करता करता शूट करतोय. पण अतिशय सुंदर असं विहंगमय असं दृश्य निसर्गाच्या सानिध्यात चाललो आहोत पन्हाळगड. ज्योतिबाच्या नावानं बोला. ज्योतिबाच्या नावाने ज्योतिबाच्या मंदिरात सर्व भाविक गुलाल उधळत असतात आणि तोच गुलाल हा जो दिसतोय तुम्हाला, संपूर्ण ज्योतिबाच्या मंदिराचा आजूबाजूचा परिसर गुलालमय झालेला आहे. रंगीबिरंगी असा गुलालाने माखलेला आहे. भाविकांची श्रद्धा आहे, भाविकांचं प्रेम आहे ज्योतिबावर. ते गुलालामार्फत उधळून ते व्यक्त करतात. ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे आणि आज गर्दी नव्हती. आजच प्रामुख्याने मंदिर ओपन केलं असं समजलंय. कालपर्यंत बंद होतं मंदिर आहे ना, आजच चालू केलंय आणि त्या बात आहे. मस्त असं दर्शन झालंय, सुटसुटीत होतं, काही गर्दी नव्हती. 15 मिनिटात दर्शन झालं. आता इथून पुढचा प्रवास आमचा पन्हाळगड. चला तर मग पन्हाळगड बघू. आम्ही पोचलो आहोत पन्हाळगडावर आणि हा पन्हाळगडावरून दिसणारा नजारा, ऐतिहासिक वास्तू, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत एक गाजलेला गड म्हणजेच पन्हाळगड. हा सभोवताली दिसतोय तो धान्यांचा कोठार आहे आणि मुलांना वरती जायची उत्सुकता होती. म्हटलं जावा, पण येताना त्यांची एकदम घाबरगुंडीच उडाली. या खाली, हळूहळू खाली या, सावकाश 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 या, हळूहळू या. काय झालं, चालत येऊ शकत नाही? घाबरलात एवढ्या हाईटला जाऊन? म्हणून सांगत होतं जाऊ नका, समजलं? त्यासाठी हळूहळू या, खाली या. दगड पण मोठे मोठे आहेत. पन्हाळगडावर आणि पन्हाळगडावरील ही जी धान्याची कोठार आहेत ती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सैनिकांचा फौज असायची. त्या फौजला लागणारं जे काय जेवण असायचं ते जेवण म्हणजे धान्यचा साठा जो असायचा तो इथे करायचे. तर दाखवतो मी हे तुम्हाला कसं होतं भांडा. पावसापासून संरक्षण व्हायचं इथे, त्यामुळे इथे आतमध्ये मस्त बंदिस्त असं धान्याची असे साठेच्या साठे लागत असतील. ती ही कोठार. आवाज घुमतोय, आवाज इको होतोय. खूप उंच असं याची हाईट आहे. तेव्हाच्या काळातली जी शिवाजी महाराजांच्या काळातली जी वास्तू आहे ती खरंच विलक्षण अशी वास्तू आहे. तर आता आम्ही आहोत नेहरू उद्यानामध्ये. पन्हाळगडाच्या बाजूलाच इथे नेहरू उद्यान आहे आणि छान अशी ग्रीनरी आहे. संपूर्ण
ग्रीन 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 ग्रीन. बाकी मुलांना खेळण्यासाठी तर असं काय नाही. मुली बघून तर आल्यात. काय दिसलं का ग? काय होतं? पॉन्ड आहे तिथे फिश आहे. झोपायला आहेत का? नाही फक्त स्लाइड आहे. फक्त स्लाइड आहे. ठीक आहे. काल आपण रंकाळ्या तलावाची ते स्लाइड आणि हे केलंच ना, झोपाळे झुलले ना तुम्ही. तास 1.5 तास होते अपुरे. आता काय गार्डनचं काय विशेष काय एवढं हे नाही, अट्रॅक्शन नाही. चला मग कनेरी मठ जाऊया का? कनेरी मठला जायचं का? चला मग कनेरी मठ जाऊ. ह्या बघा, ह्या दोघी काहीतरी करतायत. काय करताय ग? काय करताय? कुणाला काय खायला देतं? फिश आहेत. आयला ना कुठं फिश दिसली माहित नाही. फिश बघालेत. हां बरोबर आहे. चिकन झालं ना. ते गप्पी मासे असतील, गप्पी मासे ते पकडतात. एवढीच मजा. राहू दे तिकडे, टाइमपास व्हायला त्यांचा. आणि हे बघा नेहरू उद्यान कसं वाटलं? भारी वाटते. चला तर मग इथून पुढं कनेरी मठ करायचं आहे, तर कनेरी मठला जातोय आता. इथनं मग डायरेक्ट कनेरी मठ 30-40 किलोमीटर आहे म्हणे. मग तिथनं मग पुढं पॅलेस करून नंतर मग घरला म्हटलं तर नारायणी हॉटेलला राहिलो मी. नारायणी हॉटेलजवळ रात्री जेवण करून तिकडे झोपणार. सकाळी मग बघू. उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ भूविहीर आहे. ही पहा. आज घेतलंय व्हेज जेवण. आणि व्हेजिटेरियनमध्ये कसली भाजी गई? भुजू काजू पनीर, सोलकढी, एक आमटी आहे, चपाती, पापड, लोणचं. तुम्ही काय खाताय? व्हेज थाली. चलो ट्राय करू. स्टार्ट. काका पण जेवायला तिकडं. फिरवून दमले आम्हाला. पन्हाळगडासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली, ज्यांनी बलिदान दिले, ते हे शूरवीर शिवाजींचे मावळे बाजीप्रभू. आणि शिवाजी महाराजांनी स्वतः म्हटलं होतं की गड आला पण सिंह गेला, तो हा बाजीप्रभू. तर आम्ही आता जस्ट प्रवेश केला आहे कनेरी मठात. आणि कनेरी मठात आल्यावर इथे सुंदर असे ऐतिहासिक देखावे स्टॅच्यूच्या रूपात इथे जतन केलेलं आहे. आणि हे पहा कशा ह्या ऐतिहासिक गोष्टी दाखवल्या गेलेल्या आहेत. सर्व पुतळे इथे सुंदर पद्धतीने मांडलेले आहेत. आणि तुम्हाला बघायलाही खूप बरं वाटतं. असं वाटतं की ती खऱ्याखुऱ्याही वस्तू आहेत, खऱ्याखुऱ्याच हरणं आहेत, खरेखुरेच ऋषीमुनी बसलेले आहेत. जणू काही त्यांचं असं खरोखर आपल्यासमोर आहेत असं रिअल भासवले जात आहेत. खूप मस्त असे ऐतिहासिक देखावे आहेत. कनेरी मठात खरं तर खूप भव्य असा हा परिसर संपूर्ण ऐतिहासिक वास्तूंनी आणि ऐतिहासिक गोष्टींनी इथे सर्व दाखवण्यात आलेलं आहे. कुत्र्याला बघा हे बाण मारलेला एकलव्याने धनुर्विद्या शिकताना, ती गोष्ट आम्हाला होती. ही पहा कुत्र्याच्या तोंडात बाण. हे बघा लव कुश, नाही हे राम लक्ष्मण आहेत. आणि ही आहे शबरी. शबरी 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 पाहते कोण येते. आणि शबरीची बोरं राम चाकतो तो क्षण. शबरीची बोरं राम चाकतो तो क्षण. खूप सुंदर देखाव्यात. अनेक देखाव्यांचं भंडार आहे इथे. प्रदर्शन खूप छान पद्धतीने मांडलेलं आहे. आणि पाहताना तुम्हाला खूप वेळ लागेल. 2 तासाचा तरी अवधी हवा आहे सर्व गोष्टी पाहायला. आणि त्याचबरोबर माहिती देखील आहे. प्रत्येक देखाव्याच्या बाजूला तुम्हाला इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये माहिती देखील इथे दिलेली आहे. हे पहा खूपच भव्य असं हा देखावा आहे. हे पहा पूर्वीच्या काळी ऋषीमुनी बघा कसे तपासायचे बाळांना, त्या पद्धतीचं हे यंत्र.
विद्या कशी दिली जायची, कसं ज्ञान द्यायचे. हे बघा ममीज आहेत. हे ममीज म्हणजे एखादा व्यक्ती गेला तर त्याचं पोस्टमॉर्टम व्हायचं, ते पूर्वी देखील व्हायचं. कशा पद्धतीत व्हायचं ते बघा. पहा, अशा सर्व गोष्टी आहेत. खूपच छान अशा मुलांना पाहायला आवडतील. बोर होत नाही आपण कुठेही. नवीन नवीन नाविन्यपूर्ण पुतळे आपल्याला पाहायला मिळतात, त्यामध्ये आपण बोर होत नाही. मुलं पण खुश होतात. कण्हेरी मठामध्ये इकडे आल्यानंतर ही जी वास्तू आहे, जवळजवळ भरपूर सगळे जुन्या गोष्टी इथे दाखवण्यात आलेल्या. म्हणजे आर्यभटांच्या काळातल्या गोष्टी, ऋषीमुनी एकलव्याच्या गोष्टी, तसेच इतर ऐतिहासिक सगळ्या रामाच्या गोष्टी, शबरीची बोरं, या सगळ्यांचे इथे वास्तुरूपी जतन केलेले शिल्प आहेत आणि स्टॅच्यू बनवले आहेत आणि त्यांचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खूप छान छान आहे. हो, परिवारासोबत इथे भेट द्या. कण्हेरी मठाच्या शेजारीच ही वास्तू आहे. काही जुने पुतळे आहेत, त्यांचं काम अजून बाकी आहे. जे बनत आहेत नवीन असे हे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहेत. अजून त्यांचं काम चालू आहे, बनतंय. शेतीची सुरुवात ही नांगरणीपासून होते आणि हे बघा शेतकरी नांगरताना जमीन. त्याचबरोबर नांगरणीनंतर पेरणी, बैलांना घेऊन जमीन नांगरल्यानंतर पेरणी चालू होते, ते दृश्य. त्यानंतर पेरणीनंतर दुबार पेरणी, मग परत नांगरणी. हे बघा, जुनी जी पिढी काम करायची शेतीत ते हे देखावे आहेत. मुलांचे खेळ, अनेक गोष्टी या इथे दाखवल्या गेलेल्या आहेत. खूप सुंदर असे मुलांना हवे आहेत. बघा, लहान मुलांचे पूर्वीच्या काळी खेळण्यात येणारे खेळ या इथे दाखवले आहेत. ह्या म्हशी पहा, अशा वाटतात या हुबेहूब खऱ्या म्हशी उभ्या आहेत आणि खरोखरच आम्हाला थोड्या वेळासाठी त्या खऱ्या वाटत होत्या. खूप सुंदर असं दृश्य आहे समोर. अतिशय विलोभनीय असं दृश्य आहे. आणि हे पहा, इकडे पण एक छान दृश्य असं दिसतंय. हे पहा, पूर्वीच्या काळी पाणी कसं आणायचे विहिरीवरनं, ते दृश्य आहे. बघा कसे हुबेहूब माणसं उभे केलेली आहेत. खूप छान असं आहे. आईस्क्रीम आहे मँगो मँगो टंक मँगो टंक टंक पण मँगो. हे पहा, हे अजून काही भव्य असे देखावे इथे लावलेले आहेत. पूर्वीच्या काळी फुगड्या घालायच्या बायका, काही कार्यक्रम असेल तेव्हा छान रांगोळी काढली जायची तुमच्या दारासमोर. मुलं देखील आनंदाने नवीन कपडे घालून परिधान करून बाहेर यायचे मजा बघायला, पाहायला. असे दृश्य. ढोल नगाऱ्यासह तुमची वरात निघायची, ते हे दृश्य. असे अनेक देखावे इथे या ठिकाणी दाखवले गेलेले आहेत आणि खूप छान आहे, मस्त वाटते. हे पहा, रथातनं रथयात्रा चालू आहे आणि लोक जल्लोष करून कसे वरातीत. हे पहा, आमच्या कोकणातले नारळाचा व्यापार करणारा हा एक व्यक्ती आणि तो वाजवताना पाणी आहे की नाही ते पाहताना एक छान अशी महिला दाखवली आहे. सुंदर असं. हे काय, हे मँगो आहेत. अरे वा, हे भांड्यांचं दुकान आहे. पूर्वीच्या काळी पितळेची भांडी असायची, ती ही पितळेची भांडी. खूप छान, खूप मस्त वाटते पाहायला. एवढं सुंदर वाटते की खरंच कसं पूर्वीचा काळ निघून गेला आणि आपण मॉडर्न काळात आलो, डिजिटल काळात आलो. हे पहा, टोपल्यांनी बनवलेली त्यांची जी वस्तू आहेत ते कसा व्यापार करायचे ते पूर्वीच्या काळी. हे पहा किती छान आहे. सुंदर अशा सगळ्या वस्तू पितळेच्या. हे काय आहे, ही पाठवणी चालू आहे. म्हणजे मुलगी आता लग्न होऊन दुसऱ्या घरी चाललेली आहे आणि तिला निरोप देण्यासाठी तिच्या घरचे कसे आतुरतेने तिला निरोप देत आहेत आणि ती बैलगाडीत बसून
सर्वांना निरोप घेते, सर्वांचा बाय करते. खूप छान असं दृश्य आहे. बाबा असतील हे, कदाचित रडत असतील. भूक लागली तुला? खाऊ खायचं तुला? खाऊ खायचं ना? होय. या पण भूक लागली. आपण खाऊ खायचं ना? हा? खाऊ खायचं. त्याला हात नको लावू. काय त्यांना कोणी दिला? रिक्षावाला अंकल. हा, लयच भारी. येतो का सोलता?